तर आता आपण महास्नानगृह व लोकजीवन या धड्याचा अभ्यास करत आहोत. तर आता ह्याच्या पुढच्या विभागात आपण आता प्रवेश करूया. चला तर मग. ह्याच्यामध्ये महास्नानगृह हे विशिष्ट असं आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आपल्या नमूद केलेलं आहे. तर कसं होतं हे महास्नानगृह? तर महास्नानगृह म्हणजे कसं आहे की अंघोळ करण्याची जी जागा होती, स्नान म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे की अंघोळ. तर जसं आपल्या घराघरामध्ये जसं आपलं स्नानगृह असतं म्हणजे आपलं अंघोळ करण्याचं ठिकाण, ज्याला आपण बाथरूम असं म्हणतो. तर आता ह्या मोहनजोदडो आणि हडप्पा ह्या संस्कृतीमध्ये हे जे स्नानगृह सापडलेलं आहे, हे एक सार्वजनिक असं आहे. म्हणजे तिथे बरीचशी लोक जाऊन म्हणजे अर्थातच हे वेगवेगळंच असणार की तिथे अंघोळ करायला जायला, परंतु त्याची सोय कशा पद्धतीने त्यांनी केलं होतं ते आपण आता बघूया. तर ह्या महान स्नान कुंडाची खोली किती होती म्हणजे असं खोल किती होतं ते तर 2.5 मीटर. त्याची लांबी किती होती 12 मीटर आणि रुंदी होती 7 मीटर. आलं लक्षात? म्हणजे ही खोली, लांबी आणि रुंदी आहे. त्याच्यानंतर त्याच्यामधलं पाणी जे आपण साठवलं जातो हे ते झिरपून, कारण माती आहे, संपूर्णपणे मातीमध्ये ते बांधलं गेलेलं आहे, तर त्याच्यातली मातीमधलं ते पाणी झिरपून झिरपून कुठं कमी होऊ नये म्हणून ते चांगलं अगदी पक्क्या विटांनी बांधलेलं होतं. म्हणजे तुम्ही आता विचार करू शकता विद्यार्थी मित्रांनो की हे आपलं प्राचीन काळातलं हे आपलं ठिकाण आहे जे उत्खननात आपल्याला भेटलेलं आहे, परंतु अतिशय उत्कृष्टरित्या इथलं संपूर्णपणे बांधकाम होतं की ते आरोग्याच्या दृष्टीने आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हे सगळं समजूनच व्यवस्थित बांधलं गेलं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये आत उतरण्याची व्यवस्था अगदी नीट केली होती. आपण त्याचं हे बघूया, चित्र बघूया बघा. तर या चित्रावरून आपल्याला अजून कळेल की आत उतरण्याची व्यवस्था किती सुंदर पायऱ्या केलेल्या आहेत, दोन्ही बाजूनी केलेल्या आहेत. जर का तिकडून जर व्यक्ती आला तर ह्या बाजूनी तो बाहेर येऊ शकतो, ह्या बाजूनी गेला तर तो तिकडून बाहेर जाऊ शकतो त्या पायऱ्या चढून. आणि पायऱ्या ह्याच्यासाठी केल्या आहेत की गृहामध्ये उतरताना कदाचित पाय घसरून तोल जाऊन आतमध्ये एकदम जाण्याचा प्रसंग टळावा, हा धोका टळावा म्हणून त्या पायऱ्या केलेल्या आहेत की त्या उतरून उतरून पाण्याचा अंदाज घेत लोक त्या स्नानगृहाचा आनंद घेईल. असं स्नानगृहामध्ये संपूर्णपणे चांगला आनंद घेता येईल त्यांना, अशा रीतीने हे बांधलं गेलेलं होतं. तसंच पक्क्या विटा, इतकं मजबूत बांधकाम आहे की पाणी झिरपून जाऊ नये. तसंच आता त्याच्यामध्ये भरपूर लोक येऊन आपलं आनंद घेत असतील आपल्या स्नानाचा, तर त्याच्यासाठी त्यांनी ते पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय सुद्धा त्या महास्नानगृहामध्ये केलेली होती. म्हणजे आपण विचार करू शकतो की त्या काळात सुद्धा किती कल्पकता आणि आरोग्य आणि आपल्या जीवनाची सुरक्षितता ही संपूर्णपणे आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ती पार पाडली होती आणि इतकं छान असं बांधलं होतं. खरोखरच अगदी वाखाणण्याजोगं आहे हे. आलं लक्षात? चला तर आता पुढचा अभ्यास. आता आपण त्यांच्या अभ्यासात जाणार आहोत, त्यांचं थोडंसं लोकजीवन. तर एक म्हणजे शेती आणि पोशाख आणि दागिने. चला तर त्या संस्कृतीतली लोक हे प्रामुख्याने तर शेतीच करत असायचे आणि जे काही ती पिकं घ्यायचे त्यांची नावं आपल्या उपक्रमात आहेतच. जे काही आपल्या अभ्यासक्रमात नमूद केलेले आहेत तेच आपले आहेत की गहू, सातू म्हणजेच बार्ली, आणि त्याच्याबरोबरच काही ठिकाणामध्ये जसं काही राजस्थानमध्ये सातूचं, गुजरातमध्ये नाचणीचं हे पीक मोठ्या प्रमाणावर ते घ्यायचे. त्याच्यानंतर तीळ, वाटाणा, मसूर इत्यादी सुद्धा पिकं घेतली जायची. म्हणजे किती जेवणाच्या बाबतीत सुद्धा ते चोखंदळ दिसतात, म्हणजे चविष्ट असे पदार्थ त्यांना सुद्धा आवडत असले पाहिजे. त्याच्यानंतर बघूया आपण तिथला पोशाख. तर स्त्री पुरुषांच्या पोशाखामध्ये गुडघ्यापर्यंतचं वस्त्र आणि उपरण, आपण असं उपरण टाकतो ना,
ते असं असं आपण ओढणी कशी टाकतो अशी तसं. त्याच्यानंतर पुढे म्हणजे किती ते उत्सुक असत की आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते किती व्यवस्थितरित्या अगदी निवडून चांगले गोष्टी स्वतःला ते वापरत असत. तसं आपल्या उपक्रमात चित्र पण दिलेलं आहे स्त्री आणि पुरुषाचं, की गुडघ्यापर्यंत त्याचं वस्त्र आहे, उपरणं अजून त्यांनी म्हणजे त्या ह्या चित्रामध्ये नाहीये, परंतु तसा उल्लेख आपल्या अभ्यासक्रमात केलेला आहे की उपरणं ते वरती घ्यायचे. पण साधारण अर्थात तुम्हाला अंदाज आला असेल या चित्रावरून की ते कशा पद्धतीचा पोशाख करायचे. त्याच्या मध्ये हे आपल्याला कसं कळालं तर आपल्याला उत्खननात जे काही पुतळे मिळाले होते, काही मुद्रांवरील चित्र भेटली होती, म्हणून आपण एका पुतळा बघतोय पुढून आणि मागून दोन्ही चित्र या पुतळ्याचे आहेत की डोक्याला कसं त्यांनी ते एक असं हे बांधलेलं आहे, एक पट्टी अशी. त्याच्यानंतर पुढे मागे त्यांचं कसं ते आहे असं घेतलेलं उपकरण ते पण दिसते आपल्याला. यावरून आपल्याला एक लक्षात आली असेल गोष्ट की ही लोक कापड सुद्धा विणत असली पाहिजेत, बरोबर आहे. आणि आता बघा त्यांचे काही दागिने पण आहेत. तर हे दागिने प्रामुख्याने सोनं, तांबे, रत्ने, शिंपले, कवड्या, बिया ह्याच्यापासून तयार केलेले असायचे. आपण त्याचं चित्र बघतोय, मग त्याच्यावरून आपल्याला पूर्णपणे अंदाज येईल. बरोबर दिसतंय. चला तर मग आता आपण पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो? स्नानगृह कुठं सापडलेलं आहे, स्नानगृहाचा विस्तार तुम्हाला सांगायचा आहे. कुंडातलं पाणी झिरपून जाऊ नये म्हणून काय योजना केली होती, आणि हडप्पा संस्कृतीतील लोक कोणतं पीक घेत असत, त्यातल्या येथील लोकांच्या पोशाखांचं वर्णन करायचंय. त्याच्यानंतर उत्खननात मिळालेले दागिने हे कोणत्या प्रकारचे होते आणि त्या अलंकाराची नावं पण तुम्हाला सांगायचे. बरोबर. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.